आमच्याकडं समोर उपचार घेणारे लोक म्हणजे हे मानसिक पेशंटच असतात असे नाही किंवा मानसिक पेशंटच माझ्याकडे यावं असं नाही. अनेक छोट्या-मोठ्या समस्या घेऊन लोक माझ्याकडे येत असतात. नुकतीच एक व्यक्ती आली होती. ती काही मानसिक पेशंट नाही, पण एक 25 वयाचा एक तरुण तो सांगत होता, की कॉन्फिडन्स नाही. मग त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं, की त्याला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे. त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात किंवा मी करू शकेन का नाही ही त्याच्या मनामध्ये भावना आणि रिस्क टेकिंग एबिलिटी नाही. मग अशी रिस्क टेकिंग एबिलिटी नसलेले लोकं हे बदलीला सुद्धा घाबरतात. कुठं नवीन व्यवसाय सुरू करायला घाबरतात. एखाद्या नोकरीला जायला घाबरतात. कॉन्फिडन्स नसेल तर मी करू शकेन काय? मला हे काम जमेल काय? मला हे आलं नाही तर काय? चुकलं तर काय? असे निगेटिव्ह विचार करणारे लोक असतात. या सगळ्या अशा गोष्टी आहेत, की ज्या कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळवून देणार नाहीत किंवा इंटरव्ह्यूला गेला तर तिथं मला अपयश येईल काय? म्हणून मनामध्ये जर तुमच्या सकारात्मक भावना असेल, मी करू शकेन ही भावना असेल आणि एक जिद्द असेल करण्याची, मेहनती वृत्ती आहे, रिस्क टेकिंग एबिलिटी आहे. अशा पद्धतीने तुम्ही मनाला जर डेव्हलप केलं, मनाला स्ट्राँग केलं, तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता जास्त. तुमच्या मी करू शकतो या भावनेनं केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळण्याची शक्यता जास्त, असं मी नेहमीच सांगतोय. म्हणून मनाचं डेव्हलपमेंट हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही शिक्षण घेताय, जसं फिजिकली स्ट्राँग होण्यासाठी प्रयत्न करताय, जसं वाचन करताय, ज्ञान घेताय, स्किल डेव्हलप करताय. या सगळ्याबरोबर यशासाठी मन पण स्ट्राँग असणं, मनामध्ये सकारात्मक भावना असणं, करू शकतो ही भावना असणं, जिद्द असणं, प्रगतीची इच्छाशक्ती तळमळीची असणं, हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी समोर उपचार अतिशय उपयुक्त आहे. कारण समोर उपचार थेट सबकॉन्शियस माइंडवर काम करत आहे. समोर उपचाराच्या माध्यमातून तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अशा प्रकारच्या पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आपल्याला रुजवता येतात. आणि वारंवार हे करून तुमच्या स्वभावामध्ये सकारात्मक बदल घडवता येतो. आणि तो बदल तुम्हाला यशापर्यंत नेण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, मार्गदर्शक आहे आणि मोस्ट इम्पोर्टंट गोष्ट आहे ती. म्हणून समूह उपचार करणारे बहुतांश लोकं हे नॉर्मलच आहेत. आपल्या व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी येतात, तर काही खेळाडू असतात, ते खेळामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी येत असतात. वेगवेगळे सायकलपटू आहेत किंवा बॉक्सर आहेत किंवा नेमबाज आहेत, की जे कुस्तीपटू आहेत, हे लोकं माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी किंवा थेरपीसाठी येत असतात.